पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। वाईत नगर परिषदेचा बोंगळ कारभार, गटाराऐवजी रस्त्यावरूनच पाण्याचा प्रवाह, नवीन गटारातच निचऱ्याची व्यवस्था नाही, नागरिक त्रस्त, कारवाईची मागणी। शहरातील नागरी समस्यांकडे वाई नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे। शहरातील गुलाबराव खामकर पथ या महत्त्वाच्या रस्त्यावर थोडासा पाऊस जरी झाला तरी गटारातील पाणी थेट रस्त्यावर वाहू लागते। त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे। हा रस्ता ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा प्रमुख मार्ग असल्याने रोज मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, रुग्ण या मार्गाचा वापर करतात। मात्र गटाराच्या अयोग्य बांधकामामुळे आणि निष्काळजीपणामुळे रस्त्यावरूनच पाण्याचा प्रवाह सुरू होतो। परिणामी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होत असून वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत। माहितीनुसार नुकतेच या भागात नवीन गटार बांधण्यात आले, परंतु पाणी निचऱ्यासाठी आवश्यक असलेले होलच तयार करण्यात आले नसल्याने पावसाचे पाणी गटारात न जाता थेट रस्त्यावर साचत आहे। यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालीवर मोठा परिणाम होत आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकादरम्यान मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे। निवडणुकीतील आश्वासने आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन आसमानचा फरक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत। गटाराचे काम दर्जाहीन पद्धतीने करून केवळ बिल काढण्यासाठीच पूर्ण दाखवले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। त्यामुळे थोड्याशा पावसातही परिसरात पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। नगर परिषदेने या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।